पुढे एक मोठी बातमी येते आहे आणि बातमी नागपूरमधून युवक काँग्रेसचं आंदोलन सध्या नागपूरमध्ये सुरू आहे। युवक काँग्रेसनं गडकरींच्या घरासमोर हे आंदोलन सुरू केलेले आहे आणि युवक काँग्रेसचे हे आंदोलन सध्या नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणात सुरू आहे। अत्यंत आक्रमक झालेत युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरासमोर हे आंदोलन आता सुरू झालेले आहे। ते सध्या दिवस आंदोलनांचे विद्यार्थी आंदोलन करतात, वेगवेगळ्या संघटनांचे विविध पक्षांच्या युवक संघटनांचे कार्यकर्त्यांचं आंदोलन सुरू आहे। तर सध्याचं आंदोलन नागपूरमधून युवक काँग्रेसनं नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरासमोर आता आंदोलनाला सुरुवात केलेली आहे। तर अत्यंत आक्रमक झालेले युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आणि बॅरिकेड्सवर चढून घोषणाबाजी केली जाते। पोलिसांना ताब्यात घेताना आपल्याला पाहायला मिळते। युवक काँग्रेसचे झेंडे फडकावले जात आहेत, मोठमोठ्या घोषणा दिल्या जात आहेत। युवक काँग्रेसनं गडकरींच्या घरासमोर नागपूरमध्ये हे आंदोलन सुरू केलेलं आहे आणि अमर काळे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर जाणून घेऊया काय नेमकं आंदोलनाचं कारण आहे। अमर, गडकरींच्या घरासमोर युवक काँग्रेसचं हे आक्रमक आंदोलन चालू असलेलं दिसते, काय नेमकं आंदोलनाचं स्वरूप आहे, कशासाठी आंदोलन केलं जात आहे? अनुपा, 2-3 गोष्ट स्पष्ट करू इच्छितो। हे आंदोलन जे आहे ते देवडिया भवन काँग्रेस इथून सुरू झालेलं आहे। त्यांना तिथून निघाल्यानंतर साधारणतः 200 मीटर पुढे चिटणीस फार चौकापाशी म्हणजे न्यू इंग्लिश शाळा जी आहे महालातली, तिथे त्यांना रोखण्यात आलेलं आहे। म्हणजे गडकरींच्या घरापासून साधारणतः 700 ते 800 मीटर दूर हे आंदोलनाला बॅरिकेड टाकून पोलिसांनी रोखलेलं आहे। पण बॅरिकेडवरती चढलेल्या युवक काँग्रेसचे कार्यकर्ते पोलीस एकेका कार्यकर्त्याला ताब्यात घेताना दिसून येत आहे। अतिशय आक्रमक हे संपूर्ण आंदोलन आहे। E20च्या निषेधार्थ हे आंदोलन युवक काँग्रेसकडून करण्यात येत आहे। जोरदार असे निदर्शनं काँग्रेसकडून युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे। E20च्या मुद्द्यावरून जे संपूर्ण देशभरात निषेध सुरू आहे त्याच पार्श्वभूमीवर हे सगळं आंदोलन नागपुरात येत आहे। पण आता सगळ्यात महत्त्वाची माहिती म्हणजे देवडिया भवन काँग्रेस येथून येथे आंदोलक निघाले, त्यानंतर साधारणतः 200 मीटर पुढे गेल्यावर चिटणीस फार चौकापाशी त्यांना रोखण्यात आलेल्या गडकरींच्या घरापासून साधारणतः 700 ते 800 मीटर दूर हे संपूर्ण अंतर आहे। मोठा असा फौजफाटा पोलिसांनी लावलाय आणि कार्यकर्त्यांना एक एक करत ताब्यात घेण्यात येत आहे। अगदी अत्यंत आक्रमक झालेले कार्यकर्ते अमर यामध्ये दिसतात। कोणाच्या नेतृत्वात हे विशेष आंदोलन सुरू आहे का आणि काय या आंदोलनाची कल्पना दिलेली होती का? कारण मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्ते दिसतात या आंदोलनामध्ये। अगदी बरोबर आहे, मोठ्या संख्येने कार्यकर्ते दिसून येत आहे। अगदी थोड्या वेळापूर्वी म्हणजे साधारणतः 3 ते 4 तासापूर्वी आंदोलन होणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं। देवडिया भवनपाशी मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते जमू लागले आणि त्यानंतर हे जोरदार असं हे संपूर्ण आंदोलन हे सुरू झालेलं आहे। अगदी या आंदोलनामध्ये काय साधारण स्वरूप आहे? कारण मोठ्या प्रमाणात युवक या आंदोलनात सहभागी झालेत, कोणा विशेष नेतृत्वात आंदोलन अमर हे होत आहे का? अनुपमा, हे आंदोलन आता सुरू झालेलं असताना स्वरूप म्हणजे युवकांचा मोठ्या प्रमाणात भरणा दिसून येत आहे। E20चा संपूर्ण विरोधाच्या पार्श्वभूमीवर हे संपूर्ण आंदोलन होताना होत आहे आणि जोरदार नारे निदर्शने संपूर्ण करण्यात येत आहे। ठीक, अमर जरूर लक्ष ठेवून राहा, असे संपर्कात राहा। अमर काणे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत आणि युवक काँग्रेसचं आंदोलन नागपूरमध्ये आपण पाहतो आहोत। यामध्ये काही कार्यकर्त्यांची आता धरपकडही झालेली आहे। नितीन गडकरी केंद्रीय मंत्री यांच्या घर जिथे त्याच्या आधीच या आंदोलकांना रोखण्यात आलेले आहे, बॅरिकेड्स लावण्यात आलेत, मात्र बॅरिकेड्सवरून चढून हे आंदोलनकर्ते उतरण्याचा प्रयत्न करतात, पोलिसांना ताब्यात घेतात। मोठ्या संख्येनं आज युवक काँग्रेसचे हे कार्यकर्ते आंदोलनामध्ये सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळतात। तर हा विरोध आहे तो E20चा, म्हणजेच पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिसळण्याच्या केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात हे आंदोलन सुरू आहे। गेल्या काही दिवसामध्ये या मुद्द्यावरून युवक आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळतात आणि पुढचा मुद्दा धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर केंद्रीय मंत्र्यांच्या राजीनाम्याची सुद्धा गडकरींच्या राजीनाम्याची हे लोक मागणी करत होते आणि त्या विरोधात सध्या E20च्या विरोधात हे आंदोलन सुरू आहे। तर वाहन चालक टॅक्सी संघटनांनी वाहनांचं नुकसान होतंय, मायलेज घटत असल्याचा दावा करत मोर्चाची एक हाक सुद्धा दिलेली होती। मात्र सध्या महाराष्ट्रात नागपूरमध्ये सुरू असलेलं हे आंदोलन आपण पाहतोय। तर इथेनॉलची धग आहे ती आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वाड्यापर्यंत पोहोचलेली आपल्याला पाहायला मिळते। E20 विरोधात युवक काँग्रेसनं महाल परिसरामध्ये हे आंदोलन केलेलं आहे। केंद्र सरकारच्या E20 इथेनॉल मिश्रित पेट्रोल धोरणाविरोधात
हा बनवा पेटलेला आता नागपूरमध्ये पोहोचलेला आपल्याला पाहायला मिळतो. दिल्लीत सुरू असलेल्या E20 इंधन विरोधात मोहिमेला राज्यांमध्ये आता विविध राज्यांमध्ये प्रतिसाद मिळताना पाहतोय आणि महाराष्ट्रात आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं होमग्राऊंड असलेल्या नागपूरमध्ये हे आंदोलन काँग्रेसच्या युवक काँग्रेसनं हे केलेलं आपल्याला पाहायला मिळते. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसनं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूरस्थित निवासस्थानाला घेराव करण्याची घोषणा केली होती आणि त्यासाठी आता हे आंदोलन करण्यात आलंय. मात्र पोलिसांनी बॅरिकेड्स लावून त्यांना रोखून धरलेलं आहे. मात्र मोठ्या प्रमाणामध्ये हे युवक काँग्रेसचे कार्यकर्ते सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळतात. तर राजधानी दिल्लीत काही संघटनांनी या आंदोलनाची हाक दिली होती E20 इंधन धोरणाविरोधात. मात्र त्याची व्याप्ती आता हळूहळू वाढू लागली आहे. वेगवेगळ्या राज्यांमध्ये त्याची व्याप्ती पोहोचू लागलेली आहे. तर या मोहिमेला राजकीय स्वरूप आता मिळत आहे. विविध विरोधी पक्ष संघटना केंद्र सरकारच्या इथेनॉल मिश्रित इंधन धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. वाहनधारकांवर वाढणारा आर्थिक भार, जुन्या वाहनांवरचा परिणाम, धोरणाच्या अंमलबजावणीतल्या त्रुटी असे अनेक मुद्दे त्यांच्या हातात आहेत सध्या आणि त्यामुळे आंदोलनाची धार आणखी तीव्र होत असल्याचं दिसून येत आहे. नागपूरमधली आपण ही दृश्य पाहतोय. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरासमोर हे आंदोलन सध्या सुरू आहे. अमर काणे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर जोडले गेलेत नागपूरमधून. पुन्हा एकदा जाणून घेऊया काय आणखी अपडेट आहेत का. अमर, नागपूरमध्ये युवक काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे, काय नेमके सध्याचे अपडेट? महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसनं हे आंदोलन छेडलेलं आहे आणि नागपूरमध्ये हे आंदोलन आता मोठ्या प्रमाणात होतं आहे. अत्यंत आक्रमक झालेले युवक काँग्रेसचे हे कार्यकर्ते आपल्याला पाहायला मिळतात. पोलिसांना पकडून नेतात कारण बॅरिकेड्स लावून सुद्धा नियमांचा भंग करत, बॅरिकेड्स ओलांडून हे कार्यकर्ते आक्रमक होत घोषणाबाजी करत बॅरिकेड्स ओलांडण्याचा प्रयत्न करतात. त्यावरून उड्या मारल्या जातात. पोलिसांनी त्यांना रोखून धरलेलं आहे. या बॅरिकेडच्या पुढेच या गल्लीमध्ये महाल परिसरामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं निवासस्थान आहे आणि या निवासस्थानाला घेराव घालण्यासाठी हे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाची हाक नागपूरमधल्या युवक काँग्रेसनं दिलेली होती. त्याप्रमाणे आता हे आंदोलन सुरू झालेलं आहे आणि शेकडो युवक काँग्रेसचे कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर खरं तर आज दुपारी 1 वाजता देवडिया काँग्रेस भवन इथून गडकरी वाड्याकडे हा मोर्चा काढण्यात येणार होता. मात्र या मोर्चाला आता अडवलेला आहे. तर महाल परिसरामध्ये केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानासमोर E20 धोरणाच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली जाते, निदर्शनं करण्यात येतात आणि निवासस्थानाला घेराव करण्याचा इशारा दिला होता. त्यासाठी आंदोलन करण्यात येत होतं. मात्र त्यापूर्वीच पोलिसांनी अटकाव करत बॅरिकेड्स टाकलेले आहेत. त्यांना या युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना रोखून धरलेले. तरी देखील बॅरिकेड्स ओलांडून पुढे येण्याचा प्रयत्न या कार्यकर्त्यांचा सुरू आहे. जोरदार घोषणाबाजी सुरू आहे. तर काही कार्यकर्त्यांना अशा प्रकारे उचलून पोलिसांच्या गाडीमध्ये आता टाकलं जात आहे.